जय श्रीराम भावांनो, काय मग मजेत आहे ना. मग आपण आलो होतो ना माळेगावला, कारण की ब्लॉग थोडा लेट झाला त्यामुळे सॉरी बरं का. तर अशा प्रकारे आम्ही काही मदत गेलो नाही, कारण की खूपच गर्दी होती. त्यामुळे भाऊ म्हणला चल बाहेरून दर्शन घेऊ आपण. मग काय आम्ही पायरीचं दर्शन घेतलं ना भावांनो. मग घेसलो आतमध्ये जत्रामध्ये बरं का. मग अशा प्रकारे जत्रामध्ये आई एंटर झाल्यानंतर आपल्या पुण्यश्लोक राजमाता आईला देवीचं आम्ही दर्शन घेऊन आम्ही जत्रेला केलं आरंभ. पाळण्याचं काय नाव नाही माहीत बा, काय नाव आहे की बा, लईच भारी होता बा. मग आम्ही काय बघितलं ना बा. मग एक लेडीज तर अशी भिऊ लागली ना बा, काय सांगायचं. आम्ही तिचं लई मजा घेतली बा. मग आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर झुलेलाल ड्रॅन्स आगस पाळणा दिसला आम्हाला. मग तिथं आम्ही झुलेलाल बघितलं थोडंफार आणि गेलो ना भावांनो पुढे. मग गेलो बा आम्ही पुढे. तिथं मग बैलाचं आपलं डेकोरेशन दिसलं. मग तिथं बघितलं तर काय सगळं जिकडं तिकडं असं म्हणतात की बुवा हे भारतामधली नाही तर आशिया खंडामधली सर्वात मोठी जत्रा आहे बुवा म्हणते तिथं. आणि मायबाप सोडलं तर सगळंच काही भेटते म्हणा बुवा इथं. काय की बुवा मला तर तुम्ही. तर आम्ही मग गेलो असंच फिरत पुढे गेलो बुवा. मग खूपच गर्दी होती बुवा. एकाला धक्का मारायले बुवा, काय सांगा बुवा तुम्हाला. मग काय बुवा मग भाऊ म्हणी बुवा या ऑगस्ट पाण्यात भाऊ जाऊ नाही, मी तो तिकडे भरतो बा म्हणी. मी म्हणलो बा नको बा म्हणलो, मी नाही बेसत बा म्हणलो, हे लई भयंकर ऑगस्ट पाळणा दिसायला बा म्हणलो. मग अशा प्रकारे आम्ही ऑगस्ट पाळणा धरूनच पाहिला बा. मधात काय गेलं नाही बा. मग आम्ही परत गेलो बा. भाऊ म्हणी याच्यात तरी बस म्हणे, तुला मी पैसे देतो म्हणे. मी म्हणलो बा मी का बसणार बा म्हणलो. मग भेटला बा आम्हाला जोकर म्हणला बा या म्हणे तुम्हाला 30 रुपयामध्ये मी जादू दाखवतो म्हणे. जादू. मी म्हणलो बा नको बा, जादू का फायना बा. मग पुढे गेलो की बा भेटले आम्हाला खतरो के खिलाडी. यांचा एकच नारा होता बा, मुन्नी बदनाम हुई डार्लिंग मेरे लिए, हे गाणं लावा बा म्हणून यांची चर्चा चालू होती बा. मग काय आम्ही यांची चर्चा बायगॉड केला. आम्ही इकडे 7 समुंदर गाणं लावलं बा. मग काही नाही बा. मग अशा प्रकारे जत्रा फिरून आम्ही चाललो बा मग घरी. भेटूया नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम मित्रांनो.